बरं, पोडी मसाला हा काही फक्त इडली बरोबर खाण्याची चटणी नाही आहे, ही तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपातीचा रोल करूनही खाऊ शकता, जबरदस्त लागते। तर बनवायला अगदी सोपं आहे। भरपूर कढीपत्ता घ्यायचा आणि कमी तिखट असलेल्या मिरच्या म्हणजे काश्मीरी लाल मिरची जी आहे ती घ्यायची, चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ सेम प्रमाणात घ्यायची, त्याच्या अर्धी तुरीची डाळ घ्यायची, 2 चम्मच तीळ, हेही चांगलं भाजून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं। त्यानंतर त्यामध्ये चिंच ॲड करायची आणि मिक्सर जारमध्ये टाकायचं। त्यामध्ये मिक्सर जारमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे मीठ, लाल तिखट, जिरे, हिंग आणि थोडीशी धना पावडर, काळे मिरे पण तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहेत, माझ्याकडून स्किप झाले आहेत। आणि याची एक फाईन पावडर बनवायची आहे। त्यानंतर हे तुम्ही 1 महिन्यापर्यंत जवळपास सेव्ह करून ठेवू शकता। 1 महिन्यापर्यंत चांगलं राहतं। एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, टेस्टला जबरदस्त लागतं। नक्की बनवा आणि डू सबस्क्राईब। थँक्यू।